कारण की ते लोक काही ना काहीतरी इश्यू फेस करत असतात. म्हणजे आम्ही पण आमच्या बिझनेस मध्ये फेस केलेत आणि त्यातून ती लवकर बिचारी बाहेर पडू दे आणि तिचं काहीतरी चांगलं दुकान चालू दे अशी माझी इच्छा आहे. सेपरेट ठेवतो आणि बाकी जे गरम मसाले, धना, जिरा, काळी मिरी, लवंग हे सगळं आपण मिक्स करून शकतो. सो तुम्हाला दाखवतो आम्ही काय काढतोय. बाबा आई एम सरप्राइज. हाँ, तुम लोग मेरे लिए इतना अच्छा सोचते हो कि मैं तुम लोग की गुरु हूँ क्या? हाँ तो हो ना. हा टेप आहे ना, ग्ल्यू टेप आहे बेसिकली. ह्याला आपण स्ट्रेच केला ना, ह्यातून गम असं एकदम सॉफ्ट होऊन जातो आणि याला असं रोटेट केलं की हे सगळे जे ताळ आहेत हे एकसाथ होऊन ह्याला थोडं ऑरेंज. हा वेदर खूप असा वेदर मला आवडतो बेसिकली. म्हणजे पाऊस नाहीये आणि छान हवा सुटलीये. हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल द तेजरूप शो. हाय करा. हाय फ्रेंड्स. Hi. हाय फ्रेंड्स, हाऊ आर यू? आम्ही बस आज इकडे खाली बसून आम्ही जरा यादी काढतोय. विकास हेल्प करतोय बरोबर. मी विचार करतोय आता तुम्हाला इकडे खाली बसूनच दाखवते. इकडे ना विचार आहे नवीन दुकान सेटअप टाकलेला स्वामी समर्थच्या नावाने. बट एक्झॅक्टली त्यांच्या शॉपचं काय झालं माहित नाही. ऑलमोस्ट एक वन मंथ नाही एक हफ्ता आहे ना. एक हफ्ता बिचारा म्हणजे 1 मंथ पासून काम तर चालू होतं पण एक हफ्ता पासून रनिंग चालू झालेलं शॉप. 2 दिवसापासून बंद केलं त्यांनी. म्हणजे बिझनेस टाकणं आणि ते चालणं हे दोन किती म्हणजे खूप डिफिकल्ट आहे. मला त्यांच्यासाठी खूप वाईट वाटतंय काहीतरी. म्हणजे ते माझे कस्टमर पण आहेत. म्हणजे माझ्याकडून मसाले पण त्यांनी घेऊन गेलेले. मेन त्यांचा सेटअप वाटतं कैसरला आहे का रे विकास? बोरिवली वेस्ट में. हा बोरिवली नाही वेस्ट काप आहे. बोरिवली ईस्ट मध्ये. हा बोरिवली ईस्ट मध्ये त्यांचं खानावळीचं सेटअप होतं. सो माझ्याकडून मसाले पण घेऊन गेलेले. पण त्यांनी मग स्वरूपला विचारून इकडे कुठे आहे का जागा हे ते त्यांनी पण चौकशी केली आहे. मग त्यांनी इकडे आपल्या समोरच टाकलेलं सगळं हे फास्ट फूडचं. बट काहीतरी प्रॉब्लेम आहे काय माहित. स्टाफचा प्रॉब्लेम. स्टाफ वरती बिझनेस असेल रन करणं तर ते एक तर डिफिकल्ट होऊन जातं की सगळं जर त्यांच्यावरती सोडलं तर मग ते जातात नाही तर काय तर मग प्रॉब्लेम होतो. बट स्टाफचं तर वाटत नाही यांचा कधी वेगळा प्रॉब्लेम असेल. मला ना बिझनेसेस ना चालू करून त्यांना बंद करायला लागतं ना. मला त्यांच्यासाठी खूप वाईट वाटतं कारण की ते लोक काही ना काहीतरी इश्यू फेस करत असतात. म्हणजे आम्ही पण आमच्या बिझनेस मध्ये फेस केलेत आणि त्यातून ती लवकर बिचारी बाहेर पडू दे आणि तिचं काहीतरी चांगलं दुकान चालू दे अशी माझी इच्छा आहे. आणि इकडे हा फ्री शो बघतोय. हा विकास राव कशाला बघतोय. सुंदर असे धने कसे पडतात बघा. मोठी सारखी आहे मोठी. ज्यादा हो गया. आम्ही आता गोडा मसाला बनवणार आहे फॅक्टरीवर. सो त्याची यादी आता काढतोय विकास. ते सुंदर असे धने आहेत. धन्यांबरोबर धना मेन आहे गोडा मसाल्यासाठी. विकास स्टेपलर फेक दे भाई तो खातो चला जाएगा. 250 विकास कम हो गया. त्याचे ह्याच्यातले थोडे त्यात टाकायचे त्यातले पण हेच खेळ खेळत बसायचं है ना. अंदाज आहे का कब विकास याला आया था. माझे शेलमचे हळकुंड आता वजन केलेत. ते पण जाणार गोडा मसाल्यामध्ये. सो हळकुंड, तेजपत्ता, हिंग आणि जर रेसिपीमध्ये तुमच्या म्हणजे प्रमाणात जर नटमेक असेल जायफळ तर ते सगळं सेपरेट भाजलं जातं. खसखस हे सगळं सेपरेट ठेवतो आणि बाकी जे गरम मसाले धना, जिरा, काळी मिरी, लवंग हे सगळं आपण मिक्स करून शकतो. सो तुम्हाला दाखवतो आम्ही काय काढतोय. 100 ग्राम मिरी थोडंसं तिखट पण बनायला चांगलं छान साफ. आपले सगळे जे रॉ मटेरियल ते सगळे निवडून सगळे साफ करून ठेवलेले आहेत. त्यामुळे छानच आउटपुट निघतो मसाल्याचा.
सगळे मसाले ह्याच्यामध्ये जिरं, शाही जिरं, मिरी, लवंग, दालचिनी सगळं टाकलंय. उद्या जाणार आहे ना विकास फॅक्टरीवर. हा, आणि इकडे बघा माझ्या मुलीचा ब्लॉग चालू आहे. ट्रिप टू युरोप चालू आहे. मुलं इकडे शॉप वरती थांबून युरोपची ट्रिप करतायत बसल्या बसल्या. एक मंगळवार आणि ट्रॅफिक नाही आज होऊच नाही शकत. गणपती बाप्पाच्या दर्शनाला सगळे रांगेत उभे. जसं मी सांगितलं तुम्हाला अनिल आटा चटणी या ब्रँडचं मी अजून एक प्रोडक्ट मागवलंय. ते हे आहे स्लायसर. त्याने कसं हे बघा एकदम खोबऱ्याचे बारीक स्लाइस आणि फटाफट होतात. ते कापण्यापेक्षा ना ह्याच्यामध्ये चांगलं भाजलं पण जातं आणि कांदा पण बारीक करण्यासाठी एक लेबर कमी व्हावा त्या मी हे सगळं मशीन्स मागवलेत. बघा विकास भाऊ एकदम मन लावून काम करतोय ना. कॅशचे मशीन मागवले ना माझ्या पॉकेट मधून पैसे गेले ना त्या मुलांना जाम बरं वाटतं काम करायला. तर ह्याला सुरीने सांगितलं नाही केलं असतं. हा करतो ताई करतो ताई करत होता. हा हे असं केलं ना तर यांना जाम मजा वाटते. त्यामुळे हे सगळं करायला लागतं की करावं मुलांनी काम दुकानामध्ये. टिकाव नरेश टिकाव नरेश एवढा फाईन नेल झालं ना. याने कसं फटाफट ना थोडस पण चांगलं खरपूस भाजलं जाईल आणि गोडा मसाला चांगला थोडस काळपट भाजायला लागतं. म्हणजे कडू नाही आला पाहिजे पण चांगलं खमंग. प्रेशर देणे गेले गांधीजी वाटतंय ना आमचा विकास कसा काय होतंय गांधीजी वो चरखा चलाते कपड़ा बोलने का. उधर चरखा चल रहा. हाँ अच्छा मशीन लगा के दिया तुम लोग को बराबर से कर विकास. दाखवते मी लोकांना कसं मन लावून माझे स्टाफ काम करतायत. हे सगळं चाललंय गोडा मसाल्याचं. सुंदर अशी इव्हनिंग माझी चारकोप शॉपला स्टार्ट झाली आहे. सो चारकोप शॉपला बघूया जोशना मॅडमचं काय चालू आहे. जोशना मैडम मैं आने के पहले ही काम चालू है. अरे मैम ये सब छोड़ो, आज आपका दिन है. हैप्पी गुरु पूर्णिमा. अरे अरे थँक यू. अरे नको 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 मला नको. बघा किती लाड करतात माझ्या स्टाफ मला. थँक यू बाबा. आई एम सरप्राइज. हाँ तुम लोग मेरे लिए इतना अच्छा सोचते हो कि मैं तुम लोग की गुरु हूँ क्या. हाँ तो हो ना. मुलं एकदम मनाला हे झालं माझ्या. मी एकदम काही माझ्या डोक्यात असं नव्हतं गुरुपौर्णिमा आज काय आहिराचं आणि सगळं घरचं करून येण्याच्या ह्याच्यामध्ये मी विसरून गेली. आणि आल्या आल्या बघा जोशना मॅडमने मला विश केलंय. थैंक यू जोशना. वेलकम. सो आज का क्या है अपना काम. अभी आज का ऑर्डर है हमारा कस्टमाइज केक है. कस्टमाइज केक है. तूने मुझे फोटो तो भेजा है. ये शीट्स अच्छा निकाल के रख दिए. हे बघा हे वेफर शीट्स आहेत. हे कस्टमाइज केक बनवायला यूज होतात. म्हणजे एडिबल आहे बट मोस्ट ऑफ द फॅन्सी आयटम बनवण्यासाठी यूज होतात. ह्याचे मला फ्लावर्स बनवायचे आहेत. सो हे कसे मी फ्लावर्स बनवते ते मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. आणि जोशना मॅडम इकडे थोडंसं फॉन्डंटचं काम आहे जे नेम्स डिटेलिंग असतात ते सगळं करते. सो लेट्स द डे बिगिन. आता शीट आहे त्याचे मला ह्या दोन साईजनी राऊंड कट करायचे. जेवढे मला फ्लावर्स बनवायचे त्याचे मला पेटल्स मी कट करून घेणार आहे आणि मग मी तुम्हाला दाखवते सगळे पेटल्स रेडी. वजिरासाठी जरा केक्स पाठवते आणि जोशना मॅडम जोशनाला आता कामाला लावलंय. जोशना बोलते मैडम मैं घर पे जा रही हूँ. तर म्हणलं की मग थोडेसे केक पाठव. केक घेऊन जा तिकडे. काय जातो दादा. जोशना वेलकम. बाय बाय बाय. सो आता हे वायर्स आहेत
सो ह्या वायर्सला पेटलला अटॅच केलं जातं. सो त्याला मी छोटे छोटे कट्स करून घेते, म्हणजे ह्या साईजचे, की हर एक पेटलला एक एक वायर लागली जाणार. मग ते पेटल आपल्याला जॉईन करायचे, ते मी तुम्हाला दाखवते. ऑलमोस्ट हे तीन पीस मध्ये कट करू. सो हे जे राऊंड कट केलेले आहेत त्याला आपल्याला सेंटरला असं कट करायचं. त्याला पाणी लावायचं. या शीटला असं पाणी लावलं ते नरम होतं. असं प्रेस करायचं. ही वायर टाकून मी असं प्रेस केलं. अशा या सगळ्या रिंग्स मी रेडी करून घेते. आता ही मोठी पेटल आहे, थोडं आतपर्यंत आपण कट करूया. सो हे सगळे पेटल्स माझे रेडी आहेत सगळ्या साईजचे. आपण हे आता फ्लावर्स ह्याचं रेडी करून या टेपने हे सगळे कंबाईन करायचे, म्हणजे जेवढे पेटल्स पाहिजे त्याला एकसाथ हे चिपकवायचे ह्याच्याने. सो असे फर्स्ट आतले 3 छोट्या कळ्या मी घेतल्यात. ह्याला आपण, हा टेप आहे ना ग्ल्यू टेप आहे बेसिकली. ह्याला आपण स्ट्रेच केला ना ह्यातून गम असं एकदम सॉफ्ट होऊन जातो. आणि याला असं रोटेट केलं की हे सगळे जे ताळ आहेत हे एकसाथ होऊन, ह्याला थोडं अरेंज करायचं कसं आपल्याला पाहिजे तसं. सो हे जे आपण केलेले छोटे कळ्या त्याला आपण हे असे अशा मोठ्या साईजच्या पेटल्स आहेत ते आपण इकडे लावूया. थोडेसे अरेंज करून त्याला परत आपण टेप आणि सगळे जॉईन करून घेऊ. परत एकदा अरेंज करूया. आता ह्याच्यापेक्षा मोठे जे आहेत ते जाणार. त्याला पहिला इकडे आपण बेंड करून घेऊया. बेसिकली आता हे टेप लावलं हे असे फ्लावर्स दिसणार. टेप करू.
सो असं हे सिक्युअर केलंय, बिलकुल हे टेप निघणार नाही. आणि हे आपलं फ्लावर असं छान. एकदा हे सगळे फ्लावर्स बनवून मी तुम्हाला दाखवते. सो माझे सगळे फ्लावर्स रेडी झालेत. हे बघा किती प्रिटी दिसत आहेत. हे आता उद्या माझ्या केकला मी लावणार. किती प्रेझेंटेबल आणि प्रिटी. वाव, हे हँडमेड फ्लावर्स आहेत. बिलीव्ह होत नाही मला. स्वरूपला पण आता जस्ट व्हिडिओ कॉल आलेला दाखवलं तर त्याला खूप आवडलं. सुंदर अशा टाईपचे फ्लावर्स, नॉट अ फ्रेश फ्लावर आणि रिअल फ्लावर पण नाही आहे, हँडमेड फ्लावर्स आहेत वेफर पेपरचे. जर असं काय तुमच्या केकवरती रिक्वायरमेंट असेल तर नक्की अशा कस्टमाइज केकसाठी लिटल बाईट केक शॉपला व्हिजिट करा. थँक्यू. छान पैकी सेक्टर 8ची हवा खातोय आम्ही. ठीक आहे, आईरा नानी बरोबर वॉकिंग करायला आली आहे ना. कुठे चालली आईरा? इथे चालली. जेवण झाल्यावरती एक छान पैकी वॉक करायला आलोय. सो तुम्ही बघू शकता एवढं छान हवा आहे ना सेक्टर 8ला. हा वेदर खूप असा वेदर मला आवडतो बेसिकली. म्हणजे पाऊस नाहीये आणि छान हवा सुटली आहे, प्लेझेंट. आपली बॉटल घेऊन आली. ही नवीन बॉटल आता मी तुझ्यासाठी आणली आहे, त्यामुळे ते तिला सोडायचंच नाही. आपण असं ना नवीन वस्तू असेल ती यूज करायची आणि ती कुणालाच द्यायची इच्छा होत नाही. तसं तिला झालं. मी तिला बोलली घरी ठेवून या. ब्रिजचं काम चालू आहे ना जोर जोरात. चलो फ्रेंड्स, मग आता मी आजचा ब्लॉग इकडेच एंड करते. एक छान नाईट वॉक माझ्या दोन्ही गुरूंबरोबर माझे झाले आहेत आज गुरुपौर्णिमा दिवशी. सो जे मोठे गुरु आहे ती माझी मम्मी आहे, जिने मला सगळ्या लाईफमध्ये सगळं शिकवलंय आतापर्यंत. आणि ह्याच्या पुढे जी मुलगी मला शिकवणार आहे ती आहे छोटा, जिला आता घरी जायचं नाहीये है ना. हा बघा, तिला घरी जायचं नाही. तिला माहितीये की ह्या वाटेने आपण घरी जातो, त्यामुळे तिला ऑपोजिट रोडला जायचंय है ना. अरे पिपी पाली, चला 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 चला, असं नाही करायचं. So, do like, share, comment and subscribe to my YouTube channel, The Tej Roop Show. Thank you. Bye-bye.